नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. घराघरात लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटणार, भारताला सबळ करणारा अर्थसंकल्प. एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानांचं अर्थमंत्र्यांचे मानले आभार. या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झाली आहे, राहुल गांधींचा अर्थसंकल्पांवर जोरदार हल्लाबोल. शिवसेना फुटल्याचं दुःख आजही मनात, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. आणि पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटू न दिल्याने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ. आता पाहूयात सविस्तर वृत्त. देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय त्याचं वर्णन अभूतपूर्व असंच करावं लागेल. 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने घराघरात लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत वार्षिक सर्वसाधारण अर्थसंकल्प आज सादर केला. अर्थसंकल्पात पगारदारांना मोठी सूट देण्यात आली असून 12 लाख उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र त्यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपल्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी एक आदर्श बदल आवश्यक होता, पण या सरकारची वैचारिक दिवाळखोरी झाल्याचा घणाघात त्यांनी केलाय. त्यांनी ट्विट करत असं म्हटलंय की बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर मलमपट्टी करण्यात आली आहे. जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपल्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी एक आदर्श बदल आवश्यक होता, पण हे सरकार विचारांचं दिवाळखोर आहे. शिवसेना फुटली याचं मला दुःख आहे, असं विधान काल एका मुलाखतीमध्ये शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलं होतं. याबाबत पत्रकार परिषदेत त्यांना विचारण्यात आलं असता शिरसाट यांनी काल मी जे बोललो त्याच्यापासून मी मागे हटणार नाही. शिवसेना फुटल्याचं दुःख आजही मला आहे. त्याचे 2 तुकडे व्हायला नको होते. भविष्यात एकत्र आलो तर त्याचा मला आनंद होईल, असं मत पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय. की तुम्ही शिवसेना फुटल्यानंतर तुम्हाला दुःख झालं, आता पुन्हा शिवसेना एकत्र आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे, हे खरं आहे? तर बघा, मी काल जे बोललो त्यावर मी मागे हटणार नाही आणि मी जे काही बोललो ते सत्य. शिवसेना फुटल्याचं दुःख हे आजही मला आहे. त्याचे 2 तुकडे व्हायला नको. कारण काय आहेत सर्वांना माहिती. भविष्यात तुम्ही एकत्र येणार का? आलं तर आनंद होईल, परंतु त्यासाठी मी काहीतरी प्रयत्न करणार आहे आणि माझ्यामुळे ते काही दोन्ही एकत्र येतील असं समजण्याचं काहीच कारण नाही. मी हेही सांगितलं, त्यांची जी काही हटवादी भूमिका आहे, पक्ष संपला तरी चालेल, परंतु आपली भूमिका सोडायला तयार. आणि त्यांनी एकत्र यायचं का नाही यायचं, शिंदे साहेबांनी काय निर्णय घ्यायचा, उद्धव साहेबांनी काय निर्णय घ्यायचा, यामध्ये मी कोणता विद्वान आहे असा की त्यांना लोकांना चला तुम्ही हा निर्णय घ्या, तुम्ही हा निर्णय घ्या. म्हणून होईल जी घटना घडेल त्याचा आनंद निश्चित असेल, परंतु त्याच्यासाठी मी काही वेगळा प्रयत्न करेल असं समजण्याचं काहीच कारण नाही. जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भेटू देत नसल्याने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांसमोर गोंधळ घातलाय. अप्पासाहेब कदम असं या कार्यकर्त्याचं नाव असून मला फाशी घेऊ द्या असं म्हणत या कार्यकर्त्याने गोंधळ घातला. पालकमंत्री पंकजा मुंडे यांची बैठक सुरू असतानाच हा संपूर्ण प्रकार घडलाय. शेती संदर्भातील प्रकरणावरून गेल्या 2.5 वर्षांपासून संबंधित व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रा मारत होती. मात्र प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने वैतागलेल्या कदम यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केलाय. प्रकरण असं आहे, गेले 2.5 वर्ष झालेले माझ्या शेतातून रोड गेलेला आहे. 1972ला दुष्काळात साली जिल्हा मार्ग गेला होता अगोदर, त्याचा राज्यमार्ग झाला नंतर 222. त्यावेळेस 16 फूट जमीन घेतली होती. आज रोजी त्यांनी माझी 50 फूट जमीन घेतली आणि त्याच्या संदर्भामध्ये मी कलेक्टर साहेबाला भेटलो. कलेक्टर साहेबांना त्याची मोजणी करायला लावली. फीस त्यांनी स्वतः भरली आणि ते 52 गुंठे जमीन माझी गेली म्हणून BNCना त्यांना पत्र दिलं की ह्या शेतकऱ्याची 327 गट नंबरमधून 52 गुंठे जमीन गेलेली म्हणून. पण मी म्हणलं ती 52 गुंठे गेलेली ती कोणाची गेलेली आहे आम्हाला सांगा. तर ते आतापर्यंत 2.5 वर्ष झालेले फक्त मिटिंग घेते आणि एकमेकाला फक्त पत्र पाठवते, आतापर्यंत घेतलेली नाही. म्हणून म्हणलं मी पालकमंत्री महोदयाला 26 जानेवारीला भेटू द्या, नाही तर मी फाशी घे असं निवेदन दिलं होतं. पण त्यांनी मला संबंधित पोलीस मोजपूर पोलीस स्टेशनचे पोलीस आले आणि त्यांनी सांगितलं की भेट घालून देतो, आणि त्या दिवशी भेट सुद्धा होऊ दिली नाही. आणि मध्ये गेल्यानंतर
आतमध्ये पाठवलं आणि मॅडमना पत्रकार परिषदे म्हणून बाहेर काढलं आणि काही ठराविक लोक जवळचे लीडर लोक आज काय प्रकार घडले? आज तेच निवेदन त्यांनी त्या दिवशी सांगितलं की त्या दिवशी भेट झाली नाही, 1 तारखेला या तुम्ही, म्हणून मी आज जर नाही भेट झाली तर मी आता जाण्याचा इशारा दिला होता आजचा. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विद्यार्थी प्रदेश सचिव गडदे यांच्या जीवाला धोका पोहोचवण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कारला GPS लावल्याची तक्रार बीड पोलिसात देण्यात आली आहे. ऋषिकेश गडदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यार्थी प्रदेश सचिव असून खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनामध्ये ते सामाजिक आणि राजकीय काम करतात. त्याबाबत द्वेष करत अज्ञात व्यक्तींकडून जीवाला धोका असल्याची माहिती गडदे यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षकांना भेट घेऊन दिली आहे. काय सांगाल? मी ऋषिकेश गडदे राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेश सचिव म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षात काम करतो. आदरणीय खासदार असतील, आदरणीय संदीप भैया क्षीरसागर असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जिल्ह्यात काम करतो. लोकसभा असेल, विधानसभेला सभा असेल, या दोन्ही निवडणूक प्रक्रियेमध्ये मी सहभागी होतो. अज्ञात व्यक्तीनं या सगळ्या गोष्टीचा राग म्हणून किंवा मी काम केलं या संदर्भात कुठला द्वेष म्हणून किंवा मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी राजकारणात कुठेतरी सक्रिय होतोय या कारणास्तव माझं कट कारस्थान किंवा मला जीवे मारण्याचा प्लॅन करून ही GPS ट्रॅकर नावाची वस्तू माझ्या गाडीला लावण्यात आली. आणि काल मी माझी गाडी साफसफाई करत असताना मला ही निदर्शनास आली. लागलीच मी आमच्या धारूर शहरातील पोलीस स्टेशनला ह्याची कल्पनाही दिली आणि त्यानंतर त्यांनीच मला असा सवाल केला की यावर मी काय कारवाई करू. तर पोलीस प्रशासनच असं बेजबाबदारपणे आम्हाला उत्तर देत असेल तर आम्ही असुरक्षित आहोत. माझी फॅमिली आहे, मी आहे, आम्ही गाडीत प्रवास करतो, कुणी आलं धडकला, माझा काही घात झाला, त्याच्यात माझ्या आई वडिलांची काय चूक आहे? राजकारणात समाजकारणात मी काम करतो, माझा कुणाला त्रास होत असेल तर माझा खून करा, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. माझ्या घरच्यांना त्रास याचा होणार नाही यासाठी मी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. ॲडिशनल SP साहेब यांनाही भेटून मी सगळी हकीकत सांगितलेली आहे, त्यांना पण हे निवेदन दिलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीवरून आता जिल्ह्यात चांगलंच वातावरण तापलंय. यावर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापुरातील जनतेनं महायुतीला भरभरून दिलंय, यामुळे कोल्हापूर हद्दवाढीचा निर्णय सत्तेत असणाऱ्या महायुतीने घ्यायचा आहे. शेवटी सही त्यांची होणार असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय. मला वाटतं कोल्हापुरातल्या जनतेनं महायुतीला भरभरून यश दिलेलं आहे. महायुतीचे आमदार इथं कार्यान्वित येत आहेत, त्यांनी तो योग्य तो निर्णय घ्यावा. आता मी म्हटलं तसं महायुतीचं फुल मेजॉरिटी या जिल्ह्यामध्ये. कोल्हापूरच्या जनतेनं भरभरून अशी मतं महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना दिलेल्या आहेत. आता महायुतीच्या उमेदवारांची जबाबदारी आहे उद्याच्या कोल्हापूरच्या विकासाचा मॉडेल निर्माण करणं, विकासाच्या दृष्टीनं कोल्हापूरला पुढं घेऊन जाणं, ज्या कोल्हापुरात उणीव आहेत त्या पूर्ण करणं आणि ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असणारं सरकार या राज्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे 200च्या वर आमदार असणारं सरकार आहे. त्यामुळं आता 5 वर्ष काय नेमकं घडणार आहे त्याची वाट कोल्हापूरकर बघतायत. तर यावर अमल महाडिक यांनी देखील आपलं मत व्यक्त केलंय. कोल्हापूरच्या हद्दवाढीचा तिढा सोडवण्यासाठी महायुतीचे सर्व आमदार सक्षम आहेत. कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत प्रत्येकाची भूमिका ही वेगळी आहे, त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री स्तरावर बैठक घेऊन याबाबत निर्णय व्हायला हवा असं मत अमल महाडिक यांनी व्यक्त केलंय. तर कोल्हापूर हद्दवाढीवर चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक लावू. बैठकीला सतेज पाटलांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बोलावणार असल्याचं अमल महाडिक यांनी म्हटलंय. पण या संदर्भामध्ये मला असं वाटतं की प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी आहे, प्रत्येक जण आपापली भूमिकेची ठाम आहे. या संदर्भात शहरामधले विषय वेगळे आहेत. शहराची समितीमध्ये हद्दवाढ झाली पाहिजे, ग्रामपंचायतची लोक म्हणतात की हद्दवाढ नाही झाली पाहिजे. पण या बाबतीमध्ये वरिष्ठ लेवलची जी नेते मंडळी आहेत, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत, या संदर्भामध्ये वरिष्ठ लेवलला एक भूमिका किंवा एकत्र बैठक घेऊन या संदर्भात निर्णय व्हावा अशी आमची इच्छा आहे. या संदर्भात ग्रामपंचायतचं म्हणणं वेगळं पडतं आणि शहरातल्या लोकांचं वेगळं म्हणणं पडतं. या संदर्भामध्ये काय मार्ग काढता येईल या संदर्भात आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी एकत्र बसून, यात कुठलंही पार्टी लेवलचं राजकारण न घेता, कारण शेवटी प्रत्येक पक्षाची लोक प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आहेत, शहरामध्ये आहेत, त्यामुळे या संदर्भात लोकप्रतिनिधी पण भूमिका आम्ही सगळेच एकत्र या संदर्भात चर्चा करू. ग्रामपंचायतचं म्हणणं आहे ते चांगल्या पद्धतीने मांडू, शहरातल्या लोकांचं म्हणणं आहे ते ग्रामपंचायत लेवलला मांडू आणि आपण या संदर्भात मार्ग काढू शकतो आपण किंवा चर्चा करू शकतो. त्या पद्धतीने निर्णय घेता येईल. बंटी पाटील म्हणतात की सध्या सत्तेमध्ये महायुतीचे सरकार आहे, त्यांचेच नेते जे सहाय्यक आहेत त्यांनीच निर्णय घ्यायला हवा आणि स्वतः लवकरात लवकर. निश्चितपणे महायुतीच्या संदर्भामध्ये आम्ही सगळे लोकप्रतिनिधी 10च्या 10 आमदार
जिल्ह्यातले सगळे सोडवण्यासंदर्भात आम्ही सक्षम आहोत. शेवटी हा निर्णय जातो तो मोठ्या प्रमाणात मोठे वरिष्ठ नेते मंडळीच घेतील. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बंजारा समाजाचे वास्तव्य असलेल्या तांड्याच्या विकासासाठी शासनाने संत सेवालाल महाराज बंजारा तसेच लमाण तांडा समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तांड्यांना महसुली गाव ग्रामपंचायत घोषित करण्याची कारवाई गतीने करावी, त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावे अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या. महसूल भवन येथे घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. तांड्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आमदार सुरेश धस यांचे समर्थक खंडागळे यांनी गंभीर आरोप करत सुरेश धसांच्या विरोधात न बोलण्याचा दम दिलाय. कायद्याचा नॉलेज आहे म्हणून विनाकारण लोकांची भरमनिराशा करतोय. विनाकारण कोणाची तरी सुपारी घेऊन आमदार सुरेश धस यांच्यावर चिखलफेक करतोस. इथे संविधानानुसार कामकाज चालतं, तुझी एकट्याच्या म्हणण्यानुसार कामकाज चालत नाही, असा आरोप आमदार सुरेश धस यांचे समर्थक यशवंत खंडागळे यांनी केलाय. जो सध्या संतोष देशमुख आणि मुंडे घराणं आणि यांच्या विरोधामध्ये जे धस साहेब त्या ठिकाणी आवाज उठवत आहेत, त्याबद्दल सुपारी घेऊन धस साहेबांच्या बद्दल हा प्राणी बोलतो आहे. माझी त्याला या माध्यमातून विनंती आहे की बाबा, तू कायद्याचं नॉलेज आहे असं म्हणून विनाकारण लोकांचा भ्रमनिराशा करतोस. तू विनाकारण भारतीय संहिता आणि भारतीय दंड संहिता याच्या पुढे तुला काही कळत नाही. तुला जर तू वकील आहेस असं जर तू स्वतःला समजत असशील तर तुला जे कोर्टाच्या म्हणजे कायद्याच्या नियमानुसार आपला जो ड्रेस कोड आहे तो कुठं घातला पाहिजे याची सुद्धा तुला भान नाही. तुझ्या बुद्धीवरती गंज चढलेला आहे आणि विनाकारण कुणाची तरी सुपारी घेऊन आदरणीय दीनदलितांचे कैवारी, बहुजनाचे हृदय सम्राट आदरणीय सुरेश अण्णा धस यांच्यावरती तू चिखलफेक करतोस. कुणाच्या तरी भाडोत्री शिफारशीनुसार तुझे जे हे चाललेलं आहे याचा मी या ठिकाणी प्रथमतः निषेध करतो. यवतमाळ जिल्हा समृद्ध वनसंपदेने नटलेला असून येथे विविध वन्यजीवांचे वास्तव्य आहे. मात्र अलीकडच्या काळात रस्ते अपघातांमध्ये वन्यजीवांच्या मृत्यूंची संख्या वाढतीये. वेळीच बचाव कार्य आणि उपचार न मिळाल्यामुळे अनेक प्राण्यांचा जीव जातो. याचे मुख्य कारण म्हणजे वन विभागांतर्गत प्रशिक्षित वन्यजीव रक्षकांची कमतरता आणि वन्यजीव उपचार केंद्रांचा अभाव हे आहे. वन विभागाने गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये स्थापलेल्या रॅपिड रेस्क्यू टीम्स प्रमाणे यवतमाळमध्येही अशा टीम्स नेमाव्या, जेणेकरून वन्यजीवांच्या बचाव कार्याला गती मिळेल, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या 1 रुपयात पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचे कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले. सातारा जिल्ह्यातील 18,755 कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कांद्याची लागवड न करता पीक विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता.
या विमा कंपन्यांनीही नुकसानीची खातरजमा न करता प्रक्रिया राबवल्याने बोगस घोटाळा कृषी विभागाच्या पडताळणीत समोर आल्यामुळे विमा कंपनीला जाणारे 5.5 कोटी वाचलेत. पुढील काळात बोगस अर्ज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी दिलाय. समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आपण त्या सर्वांचं व्हेरिफिकेशन केलं आणि 9,000 जे अर्ज 9,000 हेक्टर्स जे 18,000 पेक्षा जास्त अर्ज होते, ज्याच्यामध्ये एकतर ओव्हर इन्शुरन्स होता किंवा पीक नसताना विमा केलेला होता. तर अशा सर्व अर्ज आपण रद्द केले. शासनाकडे तशी शिफारस कोण समितीने केली आणि शासनाने ती रद्द केली. त्यामुळे शासनाचा सुमारे 5.5 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू हा वाचलेला आहे. या निमित्तानं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छिते, येत्या फळपीक विम्याच्या दोन्ही सीझनमध्ये आंबिया बहार असेल, मृगबहार असेल किंवा पुढचा खरीप किंवा रब्बी असेल, या दोन्ही सीझनमध्ये आपण जे पीक लावलेलं आहे त्या पिकाचाच आपण विमा करावा आणि त्याच पद्धतीनं जितकं पीक जेवढ्या क्षेत्रावरती लावलेलं आहे तेवढ्याच क्षेत्रावरती त्याचं विमा काढावा. अन्यथा अशा बोगस प्रकारे विमा करणारे मग ते शेतकरी असो किंवा कुणी एजंट असो किंवा आपले CSC केंद्रवाले, तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे याची जाणीव ठेवावी आणि बोगस विमा क्षेत्र होणार नाही यासाठी सर्वांनी दक्ष राहा. धन्यवाद. अमरावतीत शहरातील प्रभात चौकस्थित वल्लभ भुवन या 3 मजली हॉटेल कम मिठाई दुकानाला रात्री आग लागली. सुमारे 3 तास धगधगणाऱ्या आगीला मनपा अग्निशमन पथकाने सुमारे 15 बंबांच्या सहाय्याने आटोक्यात आणलं. या आगीत लक्षावधी रुपयांचं साहित्य जळून खाक झाले. त्या आगीची झळ लगतच्या 2 दुकानांना देखील बसली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट झाले तरीही आग प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येते. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. मूकनायक वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त अमरावतीत पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारी 1920 साली मूकनायक हे पहिलं वृत्तपत्र सुरू केलं होतं. हजारो वर्ष मूक राहिलेल्या समाजाचे प्रतिनिधित्व या वृत्तपत्राच्या माध्यमातून बाबासाहेबांनी उभं केलं. त्यामुळे बाबासाहेबांच्या पत्रकारितेची खरी गरज आज समाजाला आहे. त्यानिमित्त मागील 2 वर्षांपासून मूकनायक पत्रकार सोहळा हा आयोजित करण्यात येतो. अध्यक्षस्थानी दैनिक विदर्भ मतदारचे संपादक ॲडव्होकेट दिलीप भाऊ एडतकर आणि ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव हे उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेते देवगिल यांच्या देवगिल प्रोडक्शनचा अहो विक्रमार्का हा मराठी सिनेमा 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमासाठी आरती देविंदर गिल, मिहिर कुलकर्णी, अश्विन कुमार मिश्रा हे प्रमुख निर्माते होते, तर इतर 17 जण हे सहनिर्माते होते. त्यापैकी एक श्रीकृष्ण गोसावी हे एक होते. या सिनेमासाठी श्रीकृष्ण गोसावी यांनी 1,17,00,000 रुपये निर्मितीसाठी लावले होते. त्या बदल्यात प्रॉफिटमध्ये 3% शेअर देण्याबाबत करार झाला होता. या सिनेमाचे बजेट 30 करोड रुपये आहे असे भासवण्यात आले. प्रत्यक्षात मात्र या सिनेमासाठी फार कमी खर्च केला गेला असून ही एक फसवणूक असल्याचा पत्रकार परिषदेमध्ये आज श्रीकृष्ण गोसावी म्हणाले.
बीडच्या अंबाजोगाई श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचे दर्शन आणि शोभायात्रा काढण्यात आली। या पादुकांचा प्रवास श्री क्षेत्र सज्जनगडावरून सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि बीड येथून अंबाजोगाई येथे आलाय। येथे एका आठवडाभरासाठी या पादुका नागरिकांच्या दर्शनासाठी राहणार असून दररोज सकाळी या पादुकांचे पूजन होणार आहे। या निमित्ताने अंबाजोगाईच्या वेगवेगळ्या भागात भिक्षा फेरी होणार असून भिक्षा फेरीतून मिळणारे धान्य सज्जनगडासाठी पाठवण्यात येणार आहे। आज अंबाजोगाई शहरामध्ये समर्थांच्या पादुका आलेल्या आहेत। हा समर्थ पादुकाचा प्रवास सज्जनगडापासून सातारा, पुणे, संभाजीनगर, बीड आणि आता अंबाजोगाई येथे आलेले आहेत। आता अंबाजोगाई शहरामध्ये 7 दिवसांसाठी एक आठवड्याभरासाठी या पादुका श्री राम मंदिर पाटील चौक येथे असणार आहेत। दररोज सकाळी पादुकांचे पूजन आणि अभिषेक पाद्यपूजा घरोघरी होणार आहे। त्याचसोबत भिक्षा फेरी रोज सकाळी वेगवेगळ्या भागातून अंबाजोगाई शहरात निघणार आहे। या भिक्षा फेरीतून जे धान्य संकलित होणार आहे ते धान्य वर्षभरासाठी सज्जनगडावर जे अविरत अन्नदान चालू असते त्याच्यासाठी म्हणून या भिक्षा फेरीमध्ये एकत्रित झालेल्या धान्याचा उपयोग होणार आहे। तर सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण या पादुकांचे दर्शन स्वतः पादुकांना जवळून पाहून घेऊ शकतो, जे की आपल्याला प्रत्यक्ष सज्जनगडावर गेल्यानंतर शक्य होत नाही, ते आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये शक्य होणार आहे। तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की त्यांनी या पादुकांचं दर्शन घ्यावं, पाद्यपूजा करावी आणि भिक्षा फेरीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा। बातमीचा वेळ झाली। प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।